नाही, गुजरातचा दौरा हा अभ्यास दौरा होता. जिथं जिथं उत्तम डॅशबोर्ड असतील, वॉर रूम असतील, जनतेच्या सेवेसाठी सरकारच्या ज्या योजना आहे त्या योजना वेगाने, त्वरेने, गतीने पोहोचाव्या यासाठी ज्या काही व्यवस्था असेल त्याचा अभ्यास महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाला. त्या समितीचा मी अध्यक्ष आहे. पहिला दौरा हा गुजरातचा डॅशबोर्डचा आणि वॉर रूमचा आम्ही केला. पुढचा मध्य प्रदेशचा करतो आहे. पुढे आवश्यक असेल तर तेलंगणाच्या काय व्यवस्था आहे हे समजून या देशामध्ये उत्तमातलं उत्तम कार्य महाराष्ट्राने करावं ही अपेक्षा आहे. टीका करणारे लोक कोण आहे? जे या देशाला कधी एकच मानत नाही, ज्यांच्या दृष्टीने ही सर्व राज्य म्हणजे देशाचे अंग आहे, भाग आहे, ही भूमिकाच नाही. नाव राष्ट्रवादी, काम प्रांतवादी आणि विचार हा बारामतीवादी असे लोक. गुजरात हा महात्मा गांधींचा आहे, गुजरात सरदार वल्लभभाई पटेलचा आहे. उद्या तर हे लोक यासाठीही कमी करणार नाही की भगवान कृष्ण गुजरातचे होते, द्वारका त्यांची राजधानी आहे, म्हणून आता भगवद्गीता ही गुजरातच्या एका देवानी लिहिली म्हणून आम्ही भगवद्गीता वाचणार नाही, अशी भूमिका परिवारवादी जे पक्ष आहे, जे सत्तांध आहे, मताचं तुष्टीकरण करतात, मताचा अनुनय करतात, ज्यांच्यासाठी परिवार म्हणजे देश आहे, देश म्हणजे परिवार नाही, असे लोक अशा दौऱ्यावर टीकाच करतील. कारण यांना सत्ता 47 वर्ष 2 महिने 1 दिवस होती आणि नंतर बैमानीनी या ठिकाणी शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याचा ब्रेन हॅक करून जनादेश नसताना जनादेशाचा अवमान करून सत्ता केली. ते 2.25 वर्ष 50 वर्ष सत्तेत होते, पण राज्याच्या प्रगतीचा विचार यांच्याकडून कधीच येत नव्हता. जे काही थोडीफार निर्णय केली असेल, प्रगती केली असेल, ती महाराष्ट्राच्या गतीला साजेशी राहिली नाही. तुम्ही बघितलं 95 मध्ये याच मुंबईमध्ये 55 फ्लायओव्हर केले, याच मुंबई पुण्याचा रस्ता एक्सप्रेस हायवे झाला, ग्राम सडक योजना असेल, जलसंधारणाची कामं असतील, महाराष्ट्राच्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल असेल, त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेच काम केलं आहे. हे फक्त टीका करणे आणि लोकांमध्ये भ्रमनिर्माण करणे यासाठी यांच्या राजकीय पक्षाचा हा एक कलमी अजेंडा आहे. दुसरा एक विषय असा आहे की आता PFIच्या संदर्भात ज्या ॲक्शन घेताना 5 वर्षाची बंदी लादली गेलेली आहे, त्या संदर्भात काँग्रेसकडनं एक वक्तव्य आलं आहे की ही संघटना जी आहे त्या संघटनेसाठी RSS देखील त्यांचं नाव होतं, RSS वरती देखील बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्या काँग्रेसकडनं वक्तव्य केलं गेलं आहे. यांना कुंभकर्ण सुद्धा यांच्याकडे पाहून म्हणाला असता, रिश्ते में हमारे बाप लगते हैं. सरकार होतं तुमचं, का नाही केलं RSS वर बंदी? कारण तुम्ही RSS वर बंदी घालण्यासाठी जे नियमामध्ये कायद्यामध्ये तरतुदी आहे त्या तरतुदीमध्ये एकही घटना यांना कधीच दाखवता आली नाही. RSS वर बंदी आणण्यासाठी कोण्या काँग्रेसच्या नेत्यांनी तोंड उघडलं, भाव व्यक्त केला असं होत नाही. यासाठी गृह विभागाचे काही नियम आहे, संविधानाने काही निकष सांगितले आहे. त्या निकषाच्या चौकटीत जी संघटना देशविरोधी कृत्य करेल, काँग्रेस विरोधी कृत्य केलं किंवा काँग्रेस विरोधी विचार मांडला म्हणून बंदी घालता येत नाही. हे लोकशाहीची आणीबाणीमध्ये हत्या करणाऱ्या काँग्रेस जनांना कधीच समजणार नाही. एका परिवाराची सेवा करता करता ज्यांचं आयुष्य गेलं त्यांना देशाची सेवा काय असते, देशाची सेवा करणाऱ्या संघटनेचं महत्त्व काय असतं हे यांना कदापिही समजणार नाही. आणि म्हणून त्यांनी बंदी घाला असं म्हणण्याच्या अगोदर तुमचं सरकार असताना मग बंदी का घातली नाही असा प्रश्न स्वतःला किंवा स्वतःच्या कुटुंबातील सदस्याला विचारून उत्तर तिथं दिलं पाहिजे. एका संघटनेवर जे राष्ट्रविरोधी कृत्य करते म्हणून बंदी घातल्याबरोबर तुमची पोटदुखी ही जनता समजून घेत आहे. तुमच्यासारखे मतासाठी लाचार असणारे पक्ष हे या देशामध्ये आहेत, हेच या देशाच्या राजकारणामधलं चिंतन मंथन करणारी आवश्यकता व्यक्त करते.
हिंदी में जानना चाहेंगे, पीआर को लेके बैन लगाया है केंद्र सरकार ने, क्या कहना आरएसएस? देखो, ये कोई सरकार बैन नहीं करती। संविधान और हमारे कानून के चौकट में जो बताया है, जो देश विरोधी कृत्य करते हैं, जो राष्ट्र विरोधी बातें करते हैं, जो देश का विभाजन करने की बातें करते हैं, जिनकी विचारधारा ये देश भक्ति से या राष्ट्र प्रेम से प्रेरित नहीं है, और कुछ ऐसे तत्व है जो हमेशा यहाँ पर डिवाइड करने का काम करते हैं, जहर घोलने का काम करते हैं। हमारा संविधान कहता है कि ऐसे कृत्यों के आधार पे अगर हमारे पास एविडेंस है तो बंदी लानी चाहिए। कांग्रेस जो सवाल उठा रही है आरएसएस को लेकर, तो कांग्रेस यहाँ 2.5 साल सत्ता में थी, अगर उनको कुछ जानकारी है तो वो भी आरएसएस पे बंदी लाने के लिए काम कर सकते हैं, मगर आप में भी ताकत नहीं थी। आप में भी आरएसएस पे बंदी डालने के लिए कोई एविडेंस नहीं थे, कोई पुरावे नहीं थे। ये तो बेमतलब की बातें हैं, ये मतों के तुष्टीकरण की बातें हैं। ये सत्ता के ऐसे लाचार लोग हैं जिनको अगर देश विरोधी कृत्य करने वाले संगठन पे बंदी डालने के बाद इनके पेट में इतना दर्द हो जाता है कि ये दर्द के मारे इनके ओठों से निकलता है कि इन पे बैन डाला। तो आरएसएस तो देशभक्त संगठन है। नमस्ते सदा वत्सले मातृभूमि, ये मातृभूमि को नमन करते हैं, प्रणाम करते हैं, वंदन करते हैं, इसलिए आरएसएस काम कर रही है। इनको इसलिए पेट दर्द देता है, इनके जीवन में देश से ज्यादा गांधी परिवार की सेवा करना यह धर्म रहा है। इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा, यहाँ तक निचले स्तर तक इन्होंने भाव व्यक्त किया है। तो मुझे लगता है लोकशाही की, जनतंत्र की हत्या करने वाले लोग आरएसएस पे बैन करने की बातें कर सकते हैं। अगर कुंभकर्ण होता तो वो ये कहता कि सत्ता तो आपके पास थी, ये रिश्ते में हमारे बाप लगते हैं, मैं तो 6 महीने सोता था, ये 2.5 साल क्यों सो के रहे सत्ता में? 2.5 साल में क्यों निर्णय नहीं किया बैन करने का? क्योंकि इनको पता था कि आरएसएस पे बैन करने के लिए हमारे पास न कोई एविडेंस है, ना कोई घटना है। आरएसएस ऐसा कोई काम नहीं करती। आरएसएस हमेशा देशभक्ति के मार्ग पे चलती है। छगन भुजबळांनी एक वादग्रस्त नाशिकमध्ये केले, माँ सरस्वती देवी त्यांना सद्बुद्धी देवो, एवढीच मी भावना व्यक्त करेन। वयोमानानुसार त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य राजकारणाच्या स्वार्थापोटी केलं असावं। अनेक लोकांची सत्ता गेल्यानंतर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जातं। मला वाटतं की भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं, पण सत्ता गेल्यानंतर असा तोल जाण्याची शक्यता असते आणि याकडे फार गंभीरतेने बघू नये। अजून एक बातमी, शिवसेना उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे दाद मागते। या सगळ्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय, मात्र अजून देखील त्यांनी प्रयत्न त्यांचे सुरू आहेत। नाही, दाद मागावी। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला दाद मागता येते, पण हेही खरं आहे की निवडणूक आयोग वस्तुस्थितीवर आधारित, वास्तविकतेवर आधारित निर्णय देईल। लोकशाहीमध्ये एखादा राजकीय पक्ष हा काही एखाद्या मालकीचा नसतो। जमीन जायदाद ही एखाद्या कुटुंबाची असू शकते, पक्ष कोणत्याही कुटुंबाच्या मालकीचा असू शकत नाही। कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने पक्ष घडत असतो। कार्यकर्ता हा आपल्या आयुष्याचा आणि परिवाराच्या हक्काचा क्षण पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्षाच्या विजयासाठी जर खर्च करत असेल तर पक्षाची खरी मालकी त्या पक्षाच्या कार्यकर्त्याची आहे, ज्यांनी अनेक वर्ष त्या पक्षासाठी काम केलं। आणि म्हणून निवडणूक आयोग बहुमताच्या आधारावर चिन्ह कोणाच्या मालकीचं आहे, पक्ष कोणाकडे गेला पाहिजे याबद्दल निर्णय करेल। तर्काच्या आधारावर ज्यांच्याकडे बहुमत पक्ष त्यांच्याकडे। सर, एक अजून एक प्रश्न, खरं तर सरकार आल्यापासून, शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून शिंदे गटातले आमदार भाजपची अडचण ठरते का? कारण अजून एक प्रकरण समोर येते, संतोष बांगर यांच्या काही कार्यकर्त्यांनी एका महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केली आणि त्या संदर्भातला तक्रार अर्ज भायखळा पोलीस स्टेशनला आलाय। कधी तानाजी सावंत, कधी संतोष बांगर, कधी अजून कोणी अडचण ठरते एक संकेत। मला असं वाटतं की एखाद्या आमदारांनी किंवा एखाद्या मंत्र्यांनी एखादं स्टेटमेंट केल्यानंतर एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्रजी या संदर्भात जर त्यांनी केलेलं भाष्य योग्य नसेल तर दोन्ही नेते आमचे इतके संवेदनशील आहे
की आपल्या कोणत्याही आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी, कोणत्याही मंत्र्यांनी भाष्य करताना त्यामध्ये संयमित भाषेचा उपयोग केला पाहिजे, हे आग्रह दोन्ही नेते करतात. आणि या कारणाने जनतेला या गोष्टीची जाणीव आहे की एखाद्या नेत्याने जर संतुलित भाष्य केलं नाही तर ते काही पक्षाची अधिकृत भूमिका किंवा शिवसेना भाजपची अधिकृत भूमिका किंवा माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री किंवा माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचा त्याला पाठिंबा आहे असं कोणीही गृहीत धरत नाही आणि जनतेला याची जाणीव आहे. पण या प्रश्नानुसार एक गोष्ट मात्र नक्की आहे की माझ्यापासून प्रत्येक नेत्यापर्यंत प्रत्येकाने असं कोणतंही वक्तव्य करता कामा नये की ज्याला आपण जनतेची सेवा करण्यासाठी हे सरकार ज्या वेगाने गतीने काम करते आहे, या राज्याच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी काम करत आहे, त्याला कुठंतरी संदिग्धता निर्माण होईल, लोकांमध्ये भ्रम निर्माण होईल आणि कारण नसताना जे आमचे विरोधी पक्ष आहे ते राईचा नव्हे तर राईच्या फोटोचा पर्वत करू शकेल अशा पद्धतीनं आपल्या हातून कोणतीही कृती किंवा भाष्य होता कामा नये.